सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि जे नवीन असतील वेलकम टू आवर चॅनल. सो आज आहे 11 तारीख आणि आज चाललोय आम्ही पावणा लेकला एनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. पार्टी. सो चला निघतोय. आवरलंय सगळं, बॅग वगैरे घेतलीये. तर चला व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया रस्त्यात. ओके. सो चला आता गाडी घेऊन चाललोय. सामान वगैरे झालंय. गरम झाली का गाडी थोडी? चला. आपण नवीन आहे इकडे. हा बट ते कोणी आलं तरी होणारच. हा थोडासा दिशाभूल झाली. शोधावंच लागणार ना. अजून 1 तासावर दाखवतोय, बघू. आहे रस्त्यात, थांबलो नाही कुठं. एन्जॉयिंग कुरकुरे. चला भेटूया नेक्स्ट. हे बघा किती भारी झालंय सीन. डिसेंबर महिन्यात देवाचं आगमन. हा, देव बाप्पाचं आगमनच खरंच होत राहिलंय ना. आता आम्ही पोचलोय जवळ, भेटलाय रस्ता. बघूया आता. गावातून यावं लागतं. एकदम साधे खेडेगाव आहे. रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे, पण काय घाबरू नका. लोकेशन आपल्याला बरोबर घेऊन येते बघा. येस, सगळे लोक देत आहेत लोकेशन. तुम्ही लोक येऊ शकता. दिसणार. चला तर आम्ही एकदम जवळ पोहोचलेलो आहे आणि हे पहा एका लोकेशनवर थांबलोय. इथे पूर्ण डोंगर आणि आकाशात तर बघा एकदमच वातावरण सुपर हिट. अशा जवळच्या एका ठिकाणी येऊन थांबलोय. इथे तुम्हाला एक हॉटेल आहे जेवणासाठी. रात्रीच्या वेळेला एकदम मस्त दिसणार आहे. साईडने बघा लाईट लावलेले आहेत त्याला. आणि ह्या इकडे बाजूलाच आहे ना एक हॉस्टेल आहे. म्हणजे जास्त खर्च नसेल करायचा, फक्त फिरायला आले असताल तर तुम्ही हॉस्टेलला राहू शकता, म्हणजे कमी पैशात. तर हे बघा अशा प्रकारे समोरचं लोकेशन आहे. हे सगळे लोणावळ्याचे डोंगर आहेत आणि इथून पुढे 2-3 किल्ले पण आहे. काय नाव आहे किल्ल्याचं त्या? हा, लोहगड किल्ला. त्या किल्ल्याचा तुम्ही ब्लॉग नक्कीच बघितलेला असेल. आणि समोरून बघा आकाशातून कसे किरण आलेले आहेत खाली. डिसेंबर महिना, ख्रिसमसचा महिना आणि एकदम वातावरण पण असं वेगळंच आहे. म्हणजे आनंदाचं वातावरण वाटतंय एकदम. आणि आज रात्री आमची अॅनिव्हर्सरी पण आहे. सो गाईज आलोय आम्ही. वाव, इथे किती छान लोकेशन येत आहे. पावना कॅम्पिंग हे बघू शकता.
हे बघा आलोय. इकडंच जायचं आपल्याला. नाही हो नाही. मग अजून आपल्याला पुढे 17 मिनिटं आहेत अजून आपल्याला. हो का. तिथं पण एक कॅम्पिंग होतं, ब्लू कॅम्पिंग. आय लव्ह पावना डॅम. डॅम. लोकेशन गाईज बघा काय सही आहे. लोहगड किल्ला पण इथंच आहे. तुम्ही ब्लॉग नसेल बघितला तर चॅनलवर जाऊन ब्लॉग बघा लोहगड किल्लाचा. ठीक आहे. आणि मग हा ब्लॉग बघा. नाही, आधी हा ब्लॉग बघा आणि मग तो ब्लॉग बघा. ठीक आहे. चला आता नेक्स्ट उतरल्यावरच भेटतो. ओके. येस. लोकेशन एकदम सही आहे गाईज. ठीक आहे थँक्यू. गाईज या मुलीने आमची मदत केली आहे. आम्हाला रस्ता सापडत नव्हता तर तिने सांगितलं आम्हाला. हुशार आहे पोरगी. हो, तिने आम्हाला विचारलं तुम्हाला कुठं जायचंय. आम्ही तिला सांगितलं. ती आम्हाला बोलली कोऑर्डिनेटरचं नाव सांगा. आम्हाला ते सुद्धा माहित नव्हतं. आम्ही कॉल करून विचारलं. मग तिने आम्हाला आता सांगितलं का इथून खाली जा म्हणून. आता आम्ही चाललोय. म्हणजे गावातली पोरगी पण हुशार आणि इंग्लिश मध्ये बोलते. हा. सो चला आलाय जवळ. आता उतरल्यावरच जाऊ. खूप लांब लागलं कारण की शोधत आलो ना आम्ही. तर चला. पॅराडाईज कुठून जायचं. झोपायला हे टेंट आहेत का. हॅलो. ठीक आहे. मला फोन नाही केला त्यांनी अजून. तर चला फायनली पोहोचलोय आम्ही आता इथे. अशा प्रकारे सध्याचं वातावरण आहे. कसं वाटतंय. रिफ्रेशिंग आहे वाटतं. बॉन फायर वगैरे ना. संध्याकाळी खेळू आपण. खेळू थोड्या वेळाने. संध्याकाळी एकदम सुपर वाटणार आहे. पहा लाईट वगैरे चालू आहे सध्या पण आता काय दिसून येणार नाही काहीच. बा इकडे म्युझिक सिस्टम रिपेअरिंग चालू आहे. थोड्या वेळाने स्टार्ट होईल. हा हे बघ लव बघ इथे कसं आहे. आपण इथे फोटो काढूया. हा हे बघा. तर चला खाली दाखवतच तुम्हाला फिरा. आपल्याला कोणतं टेंट देणार का आपलं चूज करायचं टेंट. विचारून घेऊ ना. पहा तिकडे पण आहे बाजूला एक मोठा टेंट. आपल्याला आपलं टेंट हे बघा. करायचंय का. वाव. चला या गाईस. हे बघा इकडं बस नदीच नदी. हा हा हा. आणि तिकडे पाठीमागे डोंगर दिसतो. हे बघा अशा प्रकारे लोक आहे इकडचा. एक नंबर. खूपच भारी लोकेशन वाटतंय बट आहे ना. है ना. नक्कीच अनुभव घेऊन बघा एकदा. हॅलो. तर आम्ही फायनली सगळ्या बॅग वगैरे ठेवून आम्ही एकदम आता सेट झालो इथे. आणि लोकेशन एकदम परफेक्ट एकदम मस्त लोकेशन आहे. कधीतरी अनुभव घ्या. तर इथं 2 प्रकारचे टेंट आहेत. हे बघा एक इकडे जे ते साधे याच्यामध्ये तुम्हाला खाली गादी वगैरे काही नाही आहे. आणि साईडनी थोडेसे फाटलेले आहेत आणि जमिनीवरच आहे. थोडं झोपायला त्रास होऊ शकतो. आणि ह्या बाजूला जे टेंट दाखवले पहा एकदम परफेक्ट झोपडीसारखे दिसत आहेत. त्याला लाईट आहे. आर्मीचा कपडा आहे. आतमध्ये गादी आहे. पंखा आहे. लाईट आहे. आणि सगळं आहे तुम्हाला. पण एक्स्ट्रा पैसे आणि थोडे एक्स्ट्रा पैसे आहेत. 1000 रुपयापर्यंत तुम्हाला एक्स्ट्रा पैसे लागतील त्याला फक्त. पण तुम्हाला आरामात झोपता पण येईल. आणि आतमध्ये तुम्ही कपडे चेंज करू शकता. तुमचं सामान पण ठेवू शकता. तसं इकडे एवढं सिक्युरिटी नाहीये. फक्त चेन खोलली का सामान चोरीला जाऊ शकतं. तसं होत नाही. पण एक तरी
भीती. तर शक्यतो आलेच आहे फिरायला, तर अशी मनात शंका ठेवू नका. थोडे पैसे 500-1000 रुपये एक्स्ट्रा जाऊ द्या, पण चांगला टेंट घ्या आणि व्यवस्थित आराम करा. म्हणजे एन्जॉय केला तर झोप पण चांगली लागेल. कारण संध्याकाळी इकडे डान्स DJ वगैरे लागणार आहे आणि डान्स पण होणार आहे. आणि हे बघा असंच ह्याच्या समोरच लोकेशन असं आहे, डोंगर वगैरे खूप भारी वाटतंय. बापरे, कोपऱ्यातला ते पण गेलेले. कोणता राहिला? हे 3 राहिले. हा घ्यायचा का मग? हा ठीक आहे. आपण आता मग अशी कोणता बघितलेला? लाईट वगैरे हो, आपण ते बोर्ड वगैरे चालू करा. बेडशीट चांगले आहेत नाही? हो चांगले. तो ठीक आहे, घेऊन टाकू. पेमेंट तुम्ही केले का? हा पेड केले? हो मी केले. किती भाडं? ते ह्याचे केलेत डेकोरेशनचे. रिक्षा ना. सो फायनली गाईज हा टेंट घेतला आम्ही. 1st, 2nd, 3rd. जा ना आतमध्ये. चला तर तुम्हाला आत दाखवतो. त्याला आहे का काही लावायला? बापरे, आनंद. आणि एकदम आरामात तुम्ही राहू शकता. समुद्रात पाणी, तर कधीतरी आलात तर नक्कीच थोडा खर्च करा आणि आरामात घ्या आणि पंखा याला स्पीड पण आहे, वाढवला पण. चलो चला तर आता बाकीच्या. सो आता हा पार्ट आम्ही इथंच एंड करतोय. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. हे कसं व्ह्यू वाटलं तुम्हाला ते कॉमेंट करा. आणि लवकरच 2nd पार्ट पण येणार आहे, तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे. अजून ॲनिव्हर्सरी आहे, त्याच्यात डेकोरेशन आहे, रात्रीचं जेवण आहे, परत उद्या सकाळचं काय काय प्लॅनिंग आहेत, गेम्स आहेत, ते सगळे आहेत. सो ते पण बघायला विसरू नका. 2nd पार्टमध्ये ते टाकणार आहे मी. सो ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि एन्जॉय करा. तर तोपर्यंत भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.